आजचं वातावरण म्हणजे खूपच सुंदर होतं बरं का. तर सकाळी थोड्या वेळाला पाऊस आणि त्याच्यानंतर मग काय बंद झाला. मग म्हटलं आता आज तर उपवास होताच म्हणा, आषाढी एकादशी, तर सर्वांचा उपवास असेल तर आमचा पण होता म्हणा, दोघांचा. तर हनीला मस्त 2 शेंड्या घालून दिल्या आणि आम्ही निघालो आहे मस्तपैकी माझ्या आत्याच्या मुलीकडे. तर म्हणजे बहिणीकडेच चाललो आहे. तर हनीचं सारखं चाललं होतं की आता ऊन निघालं आहे, चला बाहेर फिरायला. म्हटलं चला आता निघूयाच म्हटलं. आता खूप दिवस झाले पावसामुळेच आम्ही बाहेर जायचो नाही. म्हटलं चला सुट्टी पण आहे अशी पण, आणि हनीला पण सुट्टीच होती आषाढी एकादशीची. चला म्हटलं मग फिरून येऊया मस्त आणि थोडंसं एन्जॉय पण करून येऊ. तर सारखं घरामध्ये राहून राहून ना बोर होऊन जातं माणूस एकीने. तर हनी तर सारखी बोर होऊन जाते बरं का. त्याच्यानंतरून आम्ही मस्तपैकी हनी बहिणीकडे पोचलो बरं का. आणि पोचताच मग पाऊस थोडासा रिमझिम रिमझिम सुरू झाला आहे. तर हा आहे छोटा मुलगा, बहिणीचा छोटा मुलगा, आणि तर तिला 2 मुलं आहेत. तर आता मधून गेला होता तो मोठा मुलगा आहे. तर हा तर खूपच गोड बरं का, नुसतं पोपटावानी बोलतो आणि शांत पण आहे आणि खूपच जास्त गोड आहे. तर मस्तपैकी दोघांना ना छान असे पोंगे तळून दिले आत्याच्या मुलीने. तर आमच्यासाठी जेवण सांगत होते. म्हटलं आज तर उपवास आहे, काय जेवणार बिवणार नाही आम्ही. तर दुसऱ्या दिवशीच उपवास सुटेल. म्हटलं आज काय जेवणार नाही, तर साबुदाण्याच्या खिचडीच चालेल फक्त आज. त्यांना सांगितलं की तुमच्यापुरतं बनवून घ्या, आम्ही काय जेवणार नाही. तर हनी जेवण केलं फक्त. ते वरण भात बनवलेलं होतं तिने. तर त्याच्यानंतरून मग परत आलो आम्ही आणि मग म्हटलं आता संध्याकाळी 7 वाजून गेलेले होते. मग चला आता आपली पण स्वयंपाकाची तयारी करावं आता. तर आली आणि लगेच लागली बरं का स्वयंपाक करायला. तर साबुदाणे भिजत ठेवलेले होते मी, जास्तच ठेवून दिले सकाळी, कारण की संध्याकाळ अजून आपण बाहेर जातो किंवा असं वेळ भेटत नाही. मग म्हटलं जास्त भिजून ठेवले का मग सकाळ बी होऊन जाईल, संध्याकाळ बी होऊन जाईल. तर सकाळी पण खिचडीच बनवली, छान अशी खिचडी बनवून घेतलेली होती संध्याकाळी. तर हलकं फुलकं आज ना खूपच हलकं फुलकं वाटत होतं मला पोटाला. तर एकदम आराम भेटला बरं का. तर रोज खाऊन खाऊन पोटाचा बी ताण होऊन गेलेला होता आणि खूप जास्त टेन्शन बी झाली होती मला पोटाला. तर म्हटलं आज आराम भेटला असेल बिचारा पोटाला की नाही. तर हलकं फुलकंच होतं आज आणि पूर्ण दिवस म्हणजे खूपच छान वाटलं मला.